नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या टीचिंग करिअरला आता जवळ 20 वर्ष पूर्ण होत आले। या 20 वर्षामध्ये मी हजारो विद्यार्थी घडवलेत, लाखो विद्यार्थी पाहिलेत। पण आजची जी मुलाखत आहे ना, ती मुलाखत खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ मुलाखत ठरणार आहे। कारण ही मुलाखत अशा एका व्यक्तीची, तुम्ही त्यांच्या तोंडून जर त्यांची परिस्थिती किंवा त्यांनी जे केलेलं स्ट्रगल आहे ते जर ऐकलं ना, तर मला असं वाटतं तुमच्या तळपायापासून डोक्यापर्यंत मुंग्याल्याशिवाय राहणार नाहीत। आणि माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ही मुलाखत म्हणजेच आजचा जो हा व्हिडिओ आहे, महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गापर्यंत आणि डोळ्यात स्वप्न घेऊन काहीतरी बनण्याची अपेक्षा ज्या मुलींकडे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन जावा। आणि आज मी आपल्या पाहुण्यांची तुम्हाला ओळख करून देतोय आणि आजच्या आपल्या पाहुण्यात तेच आपलं काय करतील, नाव सांगतील आणि परिचय करून देतील। वर्षा, आता प्रेक्षक आता तुझं पहिल्यांदा नाव आणि तुझं जे पोस्टिंग आहे, तू कोणत्या इयरला सिलेक्ट झाली त्याबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊ इच्छितात। म्हणजेच सगळ्यात पहिली गोष्ट, तू कोणत्या पोस्टिंग वरती आहे। तुझ्या ड्रेसवरून तर सगळ्यांना लक्ष दिलेच ते, परंतु तू मला पहिल्यांदा तुझं नाव सांग आणि तुझं गाव पण सांग। माझं नाव वर्षा मदन खलत आहे। बर। तालुका अंबड, जिल्हा जालना। मी अंबडमध्ये छोट्याशा खेड्यामध्ये राहते। शहापूर गाव आहे माझं। शहापूरची तू? हो। बर बर, म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या जवळच हो हो समजा। बर, आपल्या मराठवाड्यामधलीच आहे। बर बर बर। आता मला एक सांग की तुझं आता महाराष्ट्र पोलीस दिसतंय, तर तुझं सिलेक्शन वर्ष कधीच आहे आता ते पण सांग विद्यार्थ्यांना। सर, माझं सिलेक्शन आता मुंबईला झालं, सीपी मुंबईला। बर। तर म्हणजे मी पहिली एक भरती दिलेली आहे। बर। जळगावला, पण तिथे 2 मार्काने कटले होते। 2 मार्काने? हां, मग मी परत प्रयत्न केला तर आता मुंबईला सिलेक्शन झालं। बर 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 बर। आता एक लक्षात घ्या, तिचं मुंबईला सिलेक्शन झालंय आणि लवकरात लवकर ती जॉईन होणार आहे। खास करून आगामी पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत त्यांच्यासाठीच हा खास करून व्हिडिओ मी बनवलेला आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तू गावापासून इथपर्यंत आली, तर तुला पोलीसच का व्हावं? म्हणजे तुला इकडे एमपीसी कडे किंवा दुसऱ्या कार्यक्षेत्रात का जावं असं वाटलं नाही? मला तुला पोलीसच का व्हावं असं वाटलं, मला एक सांग। कारण की माझी परिस्थिती नाजूक होती सर, आणि दुसरं कोर्स करायचं म्हणलं तर पहिला पैसा खूप लागायचा। त्याच्यामुळे ती गोष्ट तर कळतच होती की बाबा आपण आपल्याकडे इतका पैसा अवेलेबल नाही की आपण एखादी कोर्स किंवा काही मोठं शिक्षण घेऊ शकता। मग जिल्हा परिषद मध्येच माझी 12वी झाली। त्याच्यानंतर अंबडला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर झालं। मग त्याच्यानंतर आमच्या गावापासून थोडं 7-8 किलोमीटरला एक गाव आहे, तर तिथली माझी फ्रेंडची फ्रेंड होती, मैत्रिणीची मैत्रीण, तर ती लागली। मग तिनं सांगितलं मला, बाबा पोलीस बद्दल चांगलं आहे, पैसा वगैरे काही लागत नाही, फक्त आपली मेहनत पाहिजे स्वतःची। मग त्याच्यानंतर मी म्हटलं हो का? मग तिनं मला एकदा औरंगाबादला आणलं, दाखवलं सगळ्या गोष्टी। मग ती लागली तर मला असं वाटत होतं मी पण आजच लागावं, म्हणजे मला इतकी जिद्द लागली होती खूप। तर मी सगळ्याला माझ्या परिस्थितीला, आईला, त्यांना सगळ्याला बोलून मी इथं आले। मला असं वाटतं, मी एक ऐकलं होतं की तुला एका म्हणजे जी एक महिला LPC आहे किंवा महिला कॉन्स्टेबल आहे, त्यांची एक प्रेरणा होती तुझ्या पाठीमागे की तिच्या घरी तिला खूप त्रास होता, ते सांग ना आमच्या प्रेक्षकांना। तर सर, त्या मुलीचं झालं लग्न, ती पुण्याला होती, तिला पुण्याला दिलतं, पण मग असंच घरी खूप टॉर्चर होत होतं तिच्या। मग त्याच्यानंतर ती म्हणली, मग तिला पण असंच एक जणीनं सांगितलं की बा हे कर तू, तर मग ती आली, तिनं औरंगाबादला क्लासेस लावली, ती सिलेक्शन झाली 2-4 वर्षापूर्वी। मग तिनं मला सांगितलं, हे बघ म्हणे, कोणाचं काही नसतं, स्वतःच्या पायावर उभं राहाय, शिक्षण आपण म्हणजे हे शिक्षणासाठी हे म्हणे पूर्ण पात्रता। मग मी म्हटलं, मग माझ्या डोक्यात तेच बोललं की बाबा मला शिक्षणच करायचंय। आणि आता ती व्यक्ती लागली ना, तर तिच्या घरची इतकी तिला सगळे सपोर्ट करताय की खूप, म्हणजे ती तिच्या स्वतःच्या पायावर उभा राहिली। तर मग मला बी असंच वाटलं की कोणी असू नसू, पण आपण स्वतःच्या पायावर उभा राहिलं का तर टेन्शन नसतं। आता मला एक सांग, तुला एवढी मोठी प्रेरणा मिळाली फक्त एका महिलेपासून, पण तुझ्या सपोर्टच्या बाबतीत तू सांग आता, म्हणजे तू आता एवढ्या लांब तू प्रवास केलास, आता तुझी रियालिटी सांग मुलांना की तुला कशा प्रकारचा सपोर्ट होता आणि तू कोणत्या परिस्थितीतून हल्ली?
पहिलं तर मी माझ्या घरच्यांना असा प्रस्ताव मांडला होता की मला पुढे शिक्षण करायचंय, की जसं की मला पोलीस भरती करायचंय. तर हे पोलीस भरतीबद्दल माझ्या घरच्यांना किंवा माझ्या भाऊकींना त्यांना काहीच माहित नव्हतं की जसं की बाबा असं शिकते तसं, फक्त आहे बाबा ड्युटी आहे, म्हणजे आमच्या ह्याच्यातलं कोणीच शिकलेलं नाही इतकं. मग ते म्हणले आपल्यात काही मुली इतकं काही शिकत नाही, तर बाहेर पहिली गोष्ट जायचं विचारच येत नाही. असं लहानपणीच 18-17 वर्ष झालं की लग्न करून देत होते. पण माझ्या मनात जिद्दच होती की मी शिकन. मग आईला वडिलाला सगळ्याला सांगितलं, पण ते म्हणले पैसा नाही म्हणे इतका, तर शिकायचंच नाही म्हणे. सगळ्याला बोलले, पण मी सगळ्याच्या विरोधात जाऊन इथं आले शिकायला. मग इथं आले तर मग घरचे सगळे भाऊकी ते म्हणे गेली तर आता यायचं नाही म्हणे तू कधीच म्हणे. म्हणजे तू गेली तर परत तू तोंड दाखवायचं नाही हो, असं? यायचं नाही, कारण की आता आमच्यात मुली बाहेर जात नाही म्हणे शिकायला, आणि पहिलं गोष्ट तू गेली म्हणल्यावर तर विषय संपला म्हणे, तर तू यायचं नाही म्हणे. पण मग तरी पण माझी अशी इच्छा होती की नाही मी शिकणच, मी करणच, कारण की मला आत्मविश्वास होता की माझ्यात काय कमी आहे, मस्त मी अभ्यास करू शकते, सगळ्या गोष्टी करू शकते, माझ्यात काही कमी नाही आहे. मग मी असं करून इथपर्यंत आले. पण मग घरच्या मी झाले 3-4 वर्षापासून मी घरी गेलतेच नाही, कारण की घरच्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता, काही नव्हतं. मी माझेच शिकले, मी माझंच सगळं केलं. मग मी 1 वर्ष कंपनी केली मी 1 वर्ष. त्याच्यानंतर मग मला पैसा कमी पडू लागला क्लासला, तर मी क्लाससुद्धा जास्त केले नाही, असंच लॅबमध्ये अभ्यास, तुमचे पुस्तकं वाचले. आणि जे असे ऑनलाईन क्लासेस लावत होते तर ते सुद्धा मला पैसा नव्हता, तर मग जे तुमचे फ्री ऑनलाईनमध्ये असते तर मी ते ऐकत होते. माझं मराठी खूप पहिलं कच्चं होतं, पण जेव्हापासून जसं जसं तुमचं ऐकत गेले ना, तर माझं इतकं मराठी पक्कं झालं. मला विश्वास आहे की माझा मराठीचा एक पण हे जाऊ शकत नाही, कोणचा क्वेश्चन येऊन द्या तर माझं जाऊ शकत नाही मराठीचं. इतकं माझा विश्वास होता त्या गोष्टीवर, म्हणजे मी इतकं डेव्हलप केलं तर ते याला. म्हणजे मला आज असं वाटतं की एक लेखक होऊन माझं सार्थक झालंय आज खऱ्या अर्थाने. तुम्ही जे आता हे पुस्तक लिहिताय सर, तर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांचं हे करिअर घडवताय त्याच्यातून. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्यासाठी तर ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने मी तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता तू तिथून आली सगळं सोडून, परंतु आता मला सांग तू इथं काय काय काम केले ते सांग. सर मी इथं आले तर पहिल्या वेळेस क्लासेसचं इतकं काही माहीत नव्हतं, तर पैशामुळे मी काही क्लासेस लावलेच नाही. मग नंतर मी 1 महिना कंपनीमध्ये काम केलं, दूध कंपनीमध्ये. मग त्याच्यानंतर अशीच एक फ्रेंड भेटली, मग ती वेलकमच्या इव्हेंटला न्यायची, लग्नाच्या इव्हेंटला. तर मग मी लग्नाची इव्हेंट पण केले सर, आणि जे त्याच्यातून पैसे भेटायचे मला 300-400 रुपये. मग त्याची वही पुस्तकं, सुरुवातीला तर माझ्याकडे पुस्तक नव्हते सर, तर मी फ्रेंडचे पुस्तक घेऊन वाचून मग त्यांना परत रिटर्न करत होते. म्हणजे माझी परिस्थिती इतकी बिकट होती, ती असं कोणीच म्हणू शकत नाही की ही मुलगी त्या परिस्थितीतून आली आणि आज इथं हे. पण मग माझा असा विश्वास होता की नाही, आज मला घरच्यांनी हे केलं ना, तर मी यांना काहीतरी करून दाखवून, म्हणजे माझ्या याच्यामध्ये इतकी जिद्द होती की मी काहीतरी करून दाखवते त्यांना. म्हणजे आता तू ठीक आहे, तू इथं आल्यानंतर 4-5 वर्ष तर गेलीच नाही गावाकडे समजा? नाही गेले, म्हणजे लॉकडाऊन मध्ये. एक विचार करा की एक विद्यार्थिनी जी आपण काय म्हणतो की महिला घरापासून दूर जाऊ शकत नाही, पण तुम्ही एक साधी कल्पना करून पहा. माझा विश्वास येणार नाही, मी खोटं सांगत नाही. असे दिवाळी किंवा सण आले ना, तर मी घरामध्ये कडी लावून बसायचे, अभ्यास करायचे. माझे मी म्हणजे सांगू शकत नाही, मी घरी सुद्धा असं घरून फोन नाही. मला आता माझी इच्छा आहे, कसं बहिणी बाई सगळे येतात, तर मी 2-3 वर्ष घरी सुद्धा गेले नाही सर. मी दिवाळीला काहीच मी स्वयंपाक ते काही करायच नाही, जे सकाळी केलं तेच खात होते. पण मी संध्याकाळी असं वाटत होतं मला 4 भिंतीच्या आत की माझं जीवन आता इतकंच आहे. पण मला असं विश्वास होता की मी एक ना एक दिवस काहीतरी करून दाखवून, म्हणजे मला इतकी जिद्द होती. इतके सण ते असले ना सर, मी कधीच घरी गेले नाही, कधीच नाही. आता लागल्यापासून मी घरी गेले नाही, तर मी 3-4 वर्ष घरी गेलेच नाही. याच्यामध्ये ठीक आहे, आता फॅमिलीच्या तू कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती, मग त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का तुझ्याशी काही दिवसांमध्ये? केला सर. ते हेच सांगायचे की घरी येऊन जा बाबा, लग्न करून घे, घरी येऊन जा, आपलं फ्युचर नाही येते, आपल्याकडे इतका पैसा नाही, आपल्या शिकत नाही, लोक नाव ठेवतात. आम्हाला पण खूप बोलू लागले, सगळे मुली बाहेर शिकायला पाठवलं. पण मी आईला तेच म्हटलं हे बघ आई, मी बाहेर आले ना, जोपर्यंत मी काहीतरी करत नाही, आणि माझा विश्वास धर, मी अशी कोणतीच कामं करणार नाही, जोपर्यंत मी लागत नाही, काहीतरी तुला घडून दाखवत नाही, तोपर्यंत मी गावात पाऊल ठेवत नाही. भावकीच्या बाबतीत मला सांगा, तू समजा आता कसं असतं की प्रत्येक विद्यार्थ्याला आई वडिलांव्यतिरिक्त सुद्धा आजूबाजूचे लोक असतात की ज्यांचा विनाकारणच त्रास असतो, तर तुझ्या बाबतीत मला सांग त्याचं काय?
तेच काका काकू म्हणायचे की बाबा मुली इतक्या लांब शिकायला कशाला पाठवली तुम्ही, आम्ही तुम्हाला बोलणार नाही, हे करणार नाही. आणि परत ताईला त्यांना पण माझ्या असं टावचर, ते जे ताईचे त्यांचे लग्न झाले त्यांना पण की जसं बाबा बहीण शिकायला गेली तुम्ही सांगा की घरी येऊन जायचं, आपल्या शिकत नाही काही नाही, हे बोलत होते. पण मी काही त्यांचं इतकं हे घेतलं नाही, कारण मला विश्वास होता मी आज नाही तर उद्या सक्सेस होणार. बरं, तुझ्या फॅमिलीमध्ये आता आई वडील काय करतात ते एकदा सांग. मंजुरीच करते सर आई वडील. मजुरी करतात. हो. शेती किती आहे? 1 एकर आहे शेती. शेती 1 एकर आहे. हा. आणि 6 बहीण भावंडाबद्दल सांग मला. 6 बहिणी सर आम्ही, एक भाऊ आहे छोटा. भाऊ छोटा आहे. हो 12वीला येतो. आणि तुझा नंबर किती आहे? माझा सगळ्यात शेवटचा आहे सर. सगळ्यात शेवटचा. हो. बरं बरं, म्हणजे ही सेकंड लास्ट आहे. खऱ्या अर्थाने वर्षा हे नावातच आहे ना की वर्षा आपण पावसाला म्हणतो. ज्या ठिकाणी पडेल ना त्या ठिकाणी फुलंच उगवतील, अशा प्रकारचं ते नाव आहे. आणि तिने ते सार्थक करून दाखवलंय. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की मी ज्यावेळेस तिची परिस्थिती मला याच्या अगोदर पण माहिती होती, परंतु मला हे माहिती नव्हतं की ती 5 वर्षांपासून गावी गेलेली नाही. सण असो वार असो, लोक हजारो किलोमीटरवरून सणासुदीला दिवाळीला तरी आपल्या गावी येतात, पण ती 5 वर्षांपासून गावाकडे गेलेली नाही. तुम्ही एक विचार करा की याच्यामध्ये तिने किती सोसला असेल किंवा तिला त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. आता महत्वाचा मुद्दा आहे की तू ज्यावेळेस हे वेलकमच्या ते जे लग्नात असतं, म्हणजे ते वेलकमच्या कामाचं स्वरूप काय असतं मला सांग. तिथे लग्नाचे तर काम करायचं तू सर, आता हे मोठे मोठे लग्न असते, जे गेस्ट आले ना ते त्यांना फुल आणि अक्षदा द्यायचं, ते काम म्हणजे मी फुल करते. आणि अक्षदा देण्याचं काम तिने केलंय. म्हणजे हो. जिथे लग्न आहे त्या ठिकाणी ती ज्या मुली असतात ना हात जोडून उभ्या आणि अक्षदा वगैरे देतात 3-4 ना घंटे. स्वागत, हा, तर त्याचं काम केलंय तिने. तर मला एक सांगा, तर तुझं सिलेक्शन झाल्यानंतर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती सांग. सर माझं सिलेक्शन झालं, लिस्टमध्ये नंबर आला तर मला खूप म्हणजे अशी खुशी झाली. पण माझ्या अगोदर माझ्या घरच्यांना माहीत झालं की माझं सिलेक्शन झालं. काऊन की आमचा बाजूचा पण एक मुलगा लागला ना, तर त्याने नाव बघितलं होतं माझं लिस्टमध्ये, तर तो म्हणला म्हणे तुमची पण मुलगी लागली म्हणे. मग मला फोन आले घरून, म्हणे बाई तू लागली. म्हटलं हो. म्हटलं आई. तर मग आई पण असं रडू लागली. आता शेवटी आईच आहे ना, मग आई रडली, मी रडली. म्हणजे ते म्हणजे वेगळंच दुःख नाही म्हणावं लागणार आहे, असे आनंदाचे आनंदाचे हो. मग त्याच्यानंतर लगेच अर्ध्या 1 तासामध्ये मग सगळ्याला माहीत झालं, सगळ्याकडे लागली. पण मग तरी आई कशी म्हणती बाई की म्हणजे याच्यावरून काय प्रूफ, नुसतं नाव आलं म्हणती, तसं काही नसतं म्हणे, नाही लागली म्हणे. तर मग मी म्हणलं नाही ग आई लागली. मग दुसऱ्या दिवशी मग परत लिस्ट आली ती कन्फर्म. मग त्याच्यामध्ये नाव बघितलं आमच्या गावातल्या सरपंचांनीच. मग त्यांनी स्वतः फोन केला, म्हणे अभिमानची गोष्ट आहे म्हणे, ज्या मुलीला आपण हे करत होतो म्हणे, तर तीच मुलगीनं आज आपल्या गावाचं नाव इतकं हे केलं म्हणे, तर तुमचा सत्कार करायचा आहे तर तुम्ही या म्हणे, आम्ही गाडी घेऊन येतो. पण मी म्हटलं नाही, म्हटलं सर मी येते म्हटलं बसनं. मग मी बसनं गेले. मग गावापासून त्यांनी गाडी पाठवली होती आणायला. मग पहिलं मी माझ्या घरी बी नाही गेले, डायरेक्ट त्या सरपंचाच्या घरीच नेलं. मग त्याच्यानंतर तिथं संध्याकाळपर्यंत राहिले मी. मग ते गावातले सगळेजण जमले, त्यांनी सत्कार केला. मग दुसऱ्या दिवशी लगे अर्जुन खोतकर, ते हिकमतदादा उडान, म्हणजे भरपूर असे मोठे मोठे लोक आलते, त्यांनी पण सत्कार केला. या समजा एवढा प्रवास आहे तुझा, एवढं जर सगळं स्ट्रगल आहे, तर त्याच्यामध्ये तुला जीवाभावाची साथ देणारं कोणी, तुला मित्र कंपनीचं कोणाचे नाव घेतो फक्त, की ज्यांनी तुला खरोखर इथपर्यंत येण्यासाठी एक फ्रेंड म्हणून, जीवाभावाचा मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून, तर अशा जे लोक असतील त्यांचे नाव घेतो तिथं. ते तर आहे सर, पण मग माझं जास्त करून असं फ्रेंड सर्कल जास्त नव्हतं. जितक्या पुरतं तितकंच, कारण की कसं ग्राउंड पुरतच आणि क्लास पुरतच, समजा इतक्या पुरतच. पण मग तरी पण सरांनी मला मार्गदर्शन केलं, खूप केलं त्यांनी. किरण सरांचं हो, त्यांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं. की मी त्यांना पहिल्या वेळेस माझी परिस्थिती सांगितली होती, तर मग ते अक्षरशः म्हणजे रडले होते. ते म्हणते मी शिक्षक आहे म्हणे, आजपर्यंत मी कधीच असं हे केलं नाही, मी माझ्या हाताखालून इतके विद्यार्थी जाते, पण मग तू पहिली विद्यार्थी. त्यांनी अक्षरशः माझी हे पाहिलं होतं, माझे फाटलेले शूज होते सर, माझे फाटलेले कपडे, म्हणजे मी फॉलिंग होऊन यायची तर तेव्हा ते म्हणायचे. आता मी सुद्धा तुला एवढे दिवस ओळखतोय, पण मला याच्याबद्दल एवढी अशी नॉलेज नव्हतं किंवा तुझी परिस्थिती एवढी, कारण नाही मी त्यांच्या रूम खालून जायचे सर फॉलिंगला, मग त्याच्यामुळे ते मला ओळखत होते. आता प्रश्न असा आहे की तू आता काय फील करते, समजा तुला आता ह्या कंडिशनला
तुझं जे स्ट्रगल आहे आता पाठीमागे वळून पाहताना तुला काय वाटतं आता आता म्हणजे मला ना त्या दुःखाचं काहीच वाटत नाही सर. सध्या जे माझ्यावर बितून गेली ना, तर आताचं क्षण मी जर आठवलं ना, तर मला असं माझं जीवन एकदम छान दिसतं. मला ते मागचं इतकं काही हे होतच नाही. जसं की मी विचार करते असं की त्यावेळेस जर समजा मी निर्णय नसता घेतला, म्हणजे मी माझ्या याच्यावर सक्षम नसते, मी जर म्हणले असते हा ठीक आहे मला लग्न करायचं, आज कुठंतरी माझे 2-3 लेकरं असते, मी कुठंतरी भांडे घासत असते किंवा मग शेतात गेले असते. पण मग आज मी म्हणजे असं मला विश्वास होता की मी लागन म्हणून, तर आज मी कुठंतरी देशासाठी कुठंतरी सेवा करण कुठंतरी, तर तेच मला खूप हे सर अभिमान. मला असं वाटतं महाराष्ट्रातील तमाम ज्या मुली आहेत की ज्यांना काहीतरी होण्याचं स्वप्न बाळगून त्या प्रयत्न करतात, याच्यापेक्षा वेगळी प्रेरणा काही असू शकत नाही. 6 बहिणी, 1 भाऊ, 1 एकर शेती, आई वडील मजुरी करतायत आणि 5 वर्षांपासून जी मुलगी घरीच गेलेली नाही, त्या मुलीचं यश पाहिल्यानंतर मला असं वाटतं याच्यापेक्षा अतिरेकी स्वरूपाचं कुठल्याही म्हणजे ज्याला म्हणतो ना की त्रासदायक गोष्ट कोणतीच असू शकत नाही. म्हणजे 5 वर्ष तुम्ही सणासुदीला सुद्धा घरी गेलेले नाही, घरच्यांचा संपर्क नाही आणि फक्त स्वप्नांचा पाठलाग करत तुम्ही एका रेषेने पळत जातायत. तर तिचं कौतुक कोणत्या हिशोबाने करावं तेच मला काही कळत नाही आता. तर आता मुलांना थोडक्यात एक सांग की तुझे फिजिकलचे मार्क्स किती होते? माझे फिजिकलचे 40 मार्क होते सर. म्हणजे 50 पैकी तुला 40 मार्क्स. आणि तरी मी ग्राउंड नव्हतं लावलं सर, पण मग जेव्हा ऍड पडली होती ना, तर 1-2 मंथ लावली होती. मग तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने ग्राउंड लावले नव्हतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती फक्त बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ते ग्राउंड तिने सेल्फच केलेलं आहे सगळं पूर्णपणे. आपल्या अवतीभोवती असे अनेक विद्यार्थी असतात की ज्यांची परिस्थिती आपलं खरोखर ते चेहऱ्याने कधीच दाखवत नाहीत, पण आतून त्यांच्या भरपूर काही गोष्टी असतात. आणि आज तिने जर सांगितलं असतं तर मला माझ्या लाईफमध्ये सुद्धा कळालं नसतं की असं आहे म्हणून. आता प्रश्न असा आहे की लेखी परीक्षेमध्ये 100 मार्कांची लेखी परीक्षा होती, तर तुला किती मार्क्स पडले होते? 67 पडले होते. तर तिला लेखी परीक्षेमध्ये 67 मार्क्स पडलेत आणि फिजिकलमध्ये तिला 40 मार्क्स आहेत. तर 275 मुलीमध्ये तिचा 106वा क्रमांक या ठिकाणी आलाय आणि गावात तिचा सत्कार झालाय. माझं म्हणजे मला असं वाटतं की माझ्या लाईफमधली सगळ्यात बेस्ट मुलाखत जर मी कोणती घेतली असेल ना, तर ती ही मुलाखत आहे. मी एखाद्या उद्या डेप्युटी कलेक्टरची किंवा मी DYSPची जरी मुलाखत जर घेतली तर त्या मुलाखतीला अर्थ नाही. कारण का जिथे खरोखर गरज आहे तर ती गरज हेरून परमेश्वराने तिला सक्सेस दिले. विद्यार्थी खरे तर असे यशस्वी व्हायला पाहिजेत. आता समजा माझे मुलं येतं ते कम्फर्टेबल झोनमध्ये येतं, त्यांचं सिलेक्शन झालं म्हणून ते एवढं कौतुकाचं नाही, परंतु हिचं विशेष कौतुक आहे. एवढ्या वर्स्ट कंडिशनमध्ये ती इतके अगदी बुटा फाटलेल्या असून म्हणजे तिला पुस्तक घ्यायला पैसे नसताना सुद्धा तिने एवढे प्रचंड प्रयत्न केलेत आणि तिचा आज जर सक्सेस जर पाहिला तर तो सक्सेस तिच्या परिसरासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. तर परीक्षेची तयारी सांग आता तू मुलांची, म्हणजे तू अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय ठेवली होती, म्हणजे कोणकोणत्या विषयावर तू जास्त भर दिला? कारण आता मुलाखत बनल्यानंतर मी फक्त एक जनरल माहितीच नाही फक्त, तर मला सांग की तू अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय ठेवली, किती तास अभ्यास करायची तू दिवसाचा? सर माझा अभ्यास असा होता की मी सांगू शकत नव्हते, म्हणजे माझा कंटिन्यू अभ्यास तरी राहायचा. पण तुला तू कधी अभ्यासाला सुरुवात करायची? मी का सकाळी उठायचे सर, मी 3:30 वाजता 3-3:30ला मी सकाळी उठायचे. तर सकाळी उठले का तर मी पहिलं मराठीचं घेत होते, कारण की जे वाचलं ना तर ते लगेच लक्षात पक्क राहत होतं. मग मराठीचं मी 1 तास वाचायचे 5 वाजेपर्यंत. मग 5च्या नंतर 5:30ला अर्धा तासात माझं आवरून मी फॉलिंगला जायचे. तिथून आले का सर मग ते हरभरे वगैरे भिजू घालत होते ते खाल्ले का, मग त्याच्यानंतर लगेच जेच 8-7 वाजले तिथून आले का आंघोळी केली आवरलं का लगेच मी लॅबला यायचे. तर अक्षरशः मग लॅबला आले का सर मी, तर मग माझ्या लॅबला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. पण नंतर अशीच इव्हेंटची मुलगी, मग सरांनी पण खूप वेळेस मला लॅबला पैसे भरायला हे मदत केली. तर त्याच्यानंतर मग जवळजवळ मी 4-5 महिनेच लॅब लावली सर, नाही तर मग मी कंटिन्यू रूमलाच अभ्यास केला. मग रूमला बी मी अभ्यास कसा केला सर, दरवाजा लावायचे, लाईट चालू राहून द्यायचे आणि कंटिन्यू माझा अभ्यास चालू राहायचा. लगे
जेवायला बसले बी तर असे मी चिटकावलेले होते ना, तर जेवत जेवत मी वाचायचे. म्हणजे माझा इतका अभ्यास होता, कारण की मला माहित होतं सर की मला आता हे भरतीतून मी जरा हुकले तर मला मरण्याशिवाय काही पर्यायच नाही, कारण की 2-2, 3-3 वर्ष काही भरती पडत नव्हती. मध्ये लॉकडाऊन मध्ये 2-3 वर्ष ते वेस्ट गेले सर. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला, जर आपल्याला इथं परत 1-2 वर्ष बी राहायचं म्हणलं तर तो खर्च, तो पैसा, तो जर हिसाब लावला तर खूप हे होतं. मग त्याच्यामुळे म्हणलं आता काही झालं आर नाही तर पार, पण मग ही इतकी लास्टची भरती म्हणजे हे काढायचंच. म्हणजे माझ्या मनामध्ये तेच होतं. तर उठल्या बसल्या सर मी झोपले का अशी डचकायचे सर, मी अशी डचकायचे. सर आणि मी सुरुवातीला आलते ना सर, तर इथं मेचा महिना होता 1800 रुपये. मी सुरुवातीला 1800 रुपये दिले. मी गावाकडूनच काम करून पैसे आणले होते 5-6 हजार रुपये. मी 1800 रुपये दिले. त्याच्यानंतर लगेच 1 महिना गपकन भरून गेला. मी म्हटलं आता दुसऱ्या महिन्यात पैसे कुठूनच द्यायचे. मग नंतर मी एक विचार केला सर, मी तेव्हा मला कळतं ना, मी 220 रुपयाचा स्टोव घेतला होता. आणि इथं राशन भेटतं TV सेंटरला, तर त्या काकाकडून मी 5 लिटर राखेल आणलं होतं. आणि थोडंफार आपलं खायचं सामान तर मी 1000 रुपयाचा केला ना बालक सर, त्याच्यामध्ये 1.5-2 महिने टाकायचे. 1 टाईम स्वयंपाक करायचे सकाळी, तर तोच संध्याकाळी खायचे. आणि इव्हेंटला गेले का तिथून मी जेवून यायचे. आणि जर समजा असं कोणी नाही नसतं ना, तर मग डब्यामध्ये आणायचे. कोणी असल्यावर नव्हते आणायचे, मग ते संध्याकाळी ते खायचे सर. आणि सर मी हे सगळं जे आहे ना, ते माझ्या जीवनातलं सगळं सत्य आहे. मी याच्यातलं एक पण शब्द माझा खोटा नाही. सगळं माझ्या जीवनाच्या आधारे सत्य आहे. आणि फॉलिंगला पण सर माझे इतके पाय दुखायचे, इतके पाय सुजायचे, माझे इतके पाय दुखायचे, पण मी कधी अशी एक गोळी खाल्ली नाही. फक्त तेल लावून थोडं चोळायचे आणि मी म्हणायचे काही नाही, जे समोरचं करू शकतं आपण काहून करू शकत नाही. म्हटलं आपल्यात काय कमी आहे. म्हटलं देवाने हात दिले, सगळ्या गोष्टी दिल्या, नुसतं मेहनत करायची म्हटलं. आता मला वाटतं की याच्यापेक्षा मी जास्त पुढे मुलाखत घेऊ शकत नाही तिची. तर तुम्ही सर्वजण तिला शुभेच्छा द्याल अशा अपेक्षा करतो. धन्यवाद.